विरुद्धार्थी शब्द यावर आधारित तलाठी भरतीला विचारलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी महादेव तुमचा सहर्ष स्वागत करत आहे. जे कोण विद्यार्थी तलाठी भरती, जिल्हा परिषद, नगर परिषद, सरळ सेवा या सर्व परीक्षाची तयारी करत आहात त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ उपयुक्त आहे. 30 विरुद्धार्थी शब्द आहेत, विचारलेले आहेत, प्रिव्हियस पेपरमध्ये ओरिजिनल आहेत. याचा अभ्यास करा आणि 1-2 मार्क्स फिक्स करून टाका. 100% मार्क्ससाठी 2 मार्क्स आपल्याला इथे या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. चला तर सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. मराठी व्याकरण विरुद्धार्थी शब्द. बघा, हा प्रश्न विचारला होता उस्मानाबाद, बुलढाणा, गोंदिया, तलाठी, ठाणे, सिंधुदुर्ग 2014ला विचारलेला आहे. योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. विरुद्धार्थी जोडी ओळखा. जोडी ओळखायची इथे योग्यवाली. बाधित, अबाधित, शापित, सुप्त, जागृत, सुश्रुत, असुर, राक्षस. असुर म्हणजे राक्षसच असतो. ही समानार्थी जोडी आहे. ह्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द बाधित, अबाधित वाटत आहे आणि तो आहेच. 1 मार्क्स फिक्स करून टाका. वाघ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मुरळी. वाघ्या मुरळी बोलत असतो ना आपण, त्याचा विरुद्धार्थी शब्द काय? मुरळी. परभणी जिल्हा तलाठी भरतीमध्ये विचारलेला हा प्रश्न. भौतिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जालना जिल्हा तलाठी भरतीमध्ये हा 2016ला आपल्याला विचारलेला आहे. भौतिकचा विरुद्धार्थी शब्द आहे आध्यात्मिक. भौतिकचा विरुद्धार्थी शब्द आहे आध्यात्मिक. विरुद्धार्थी शब्द निरभ्र. निरभ्र म्हणजे मोकळा आकाश, निळा दिसणारा आकाश, त्याच्यामध्ये ढग नाहीत, फक्त आकाश आहे. ठीक आहे, तसा. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो अभ्रच्छादित, म्हणजे आकाशाने ढगाने व्यापलेला आकाश. अभ्रच्छादित, ढग. अभ्र आणि ढग समानार्थी शब्द. अभ्रच्छादित बोलेला. ओके. हिंगोली जिल्हा तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न. अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अतिवृष्टी, जास्त वृष्टी, अति पाऊस झालेला, त्याला अनावृष्टी आपण बोलतो. विरुद्धार्थी शब्द अनावृष्टी. अतिशय म्हणजे खूप, खूप, प्रचंड, हे तिन्ही शब्द समानार्थी आहे. विरुद्धार्थी शब्द आहे अनावृष्टी. रूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पुणे सातारा जिल्हा तलाठी भरती 2016ला हा विचारलेला आहे. रूप. रंगरूप, बेरूप, स्वरूप, स्वरूप, सुरूप. रूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बेरूप. आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? नाशिक जिल्हा तलाठी भरती 2016. आगंतुक. आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अचानक, आमंत्रित, आगळिक, अनिच्छ. आमंत्रित काय? विरुद्धार्थी शब्द काय? आमंत्रित आहे. आगंतुक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आमंत्रित आहे. फटाफट घेऊया. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधोमुख, उन्मुख, तर याचं करेक्ट आहे उन्मुख. अमरावती जिल्हा तलाठी भरतीमध्ये विचारलेला हा प्रश्न. ताज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. वाशिम जिल्हा तलाठी भरतीमध्ये विचारलेला आहे. ताज्य म्हणजेच ग्राह्य.
याचा विरुद्धार्थी शब्द आहे ग्राह्य. समानार्थी शब्द आद्य, मंदी, नित्य, निंद्य. ठीक आहे. आवाज येतोय सर्वांना? फटाफट ये एकदम. असे सोपे विरुद्धार्थी शब्द आहेत. कधी ऐकलेले न कधी न ऐकलेले पण आहेत. सुबोध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? सुबोध. दुर्गम, दुर्बोध, निर्गुण, निर्बुद्ध. सुबोधचं करेक्ट आन्सर आहे तलाठी भरती. लातूर जिल्हा तलाठी भरती 2015 विचारलेला आहे. दुर्बोध. भाग्यवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? भाग्यवान. लातूर जिल्हा तलाठी भरती 2015. अभागी. भाग्यवान हा त्याचा विरुद्धार्थी शब्द अभागी आहे. अल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अल्लड. वाशिम जिल्हा तलाठी भरती 2015. पोक्त. अल्लडचा विरुद्धार्थी शब्द आहे पोक्त. विरुद्धार्थी शब्द कन्या. कन्या पुत्र असं बोलतो ना आपण, म्हणजे इथे काय येणार आहे? पुत्र. चंद्रपूर जिल्हा तलाठी भरती. इथे आता मी पुढे हे वाचून दाखवणार नाही, आपण डायरेक्ट शब्द बघूया. तुम्ही कोणत्या तलाठी जिल्ह्यासाठी आलेले ते प्रश्न बघून घ्या. खालील शब्दाचा विरुद्धार्थ असलेला शब्द पर्यायी उत्तरातील कोणता आहे? भेद. समता, सजातीय, साम्य, सगुण. भेद म्हणजे भेद करणे आणि साम्य एकामेकामध्ये साम्य शोधणे, समान असणे. पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बीड. अक्षर आहे यासाठी अक्षरचा विरुद्धार्थी शब्द निरक्षर येईल. निरक्षर. संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला पर्याय निवडा. संकुचित. व्यापक येणार आहे. उधळ्या, कुपन, खूप, मंडू, कृपण. संकुचित या शब्दाचा व्यापक. संकुचित म्हणजे एकदम छोटा विचार करणारा आणि मोठा विचार करणारा व्यापक. खुल्या मनाने विचार करणारा. संपूर्ण जगाचा, संपूर्ण देशाचा, संपूर्ण महाराष्ट्राचा काय बोलतात त्याला, विचार करणारा. सकून या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपशकुन. अपशकुन होईल. खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा. निरभ्र. निरभ्र आता झालेला अप्रच्छादित. विरुद्धार्थी शब्द अग्रजचा अनुज होणार आहे. अग्रज म्हणजे अग्रज म्हणजे मोठा. खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा. आगमन. आरोहण होणार आहे याचा विरुद्धार्थी शब्द आरोहण. आकुंचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आकुंचन प्रसरण पावणे. विरुद्धार्थी शब्द लिहा. साकार, निराकार. नाही, साकार निराकार येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विचारलेले विरुद्धार्थी शब्द मुक्तबंध, गुप्त, प्रगट, विज्ञान, सज्ञान. नसलेली विचारलेली त्यांनी, म्हणजे हा नाहीये. विज्ञानचं अज्ञान होणार आहे. अज्ञान. मुक्तबंध विरुद्धार्थी शब्द आहे. गुप्त, प्रगट विरुद्धार्थी शब्द आहे, हा नाही. अज्ञान होणार आहे. विज्ञान, अज्ञान. ज्ञान आणि विज्ञान हा विरुद्धार्थी शब्द. योग्य विरुद्धार्थी जोडी ओळखा. बाधित, अबाधित हीच योग्य आहे. असुर, राक्षस समानार्थी आहे. शापित, सुप्त समानार्थी. जागृत, सुश्रुत समानार्थी शब्द आहे. विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा. सुरूप, कुरूप. सकारण, अकारण. शीतल, दाहक. शीतल, दाहक. दोष, सदोष. विरुद्धार्थी शब्द आहेत 1, 2,
3. स्वरूप आणि कुरूप विरुद्धार्थी शब्द नाही आहे. इथं करेक्ट आन्सर आहे 1. रणभिरू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कोल्हापूर जिल्हा तलाठी भरती 2014ला विचारलेलं. रणभिरू म्हणजे याच्यामध्ये यापैकी नाही. रणभिरूचा विरुद्धार्थी शब्द होता रणशूर. रणशूर असा विरुद्धार्थी शब्द होता. मूठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विमुठ असा होतो. 2. उत्कर्ष, अपकर्ष, रास, खडक. उत्कर्षाचा खडक विरुद्धार्थी शब्द आहे खडंग. शुद्ध पक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नसलेला विचारलेला आहे. वद्य पक्ष हा नसलेला आहे. नसलेला विरुद्धार्थी आणि असलेला म्हणजे अशुद्ध पक्ष असतो. विरुद्धार्थी पर्याय ओळखा. तन्मय, तन्मयीचा विरुद्धार्थी शब्द आहे द्विधा, तद्भुक, विन्मुख, लीन. द्विधा पहिल्याचा तन्मयचा द्विधा. अवरोहन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. अवरोहन, उन्नत, अवनत, आरोहण, प्रारंभ. प्रारंभ, अवरोहन, आरोहण, आरोहण होणार आहे. लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? लघु आहे गुरु. तर अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्द 30 बघितलेले आहेत. लघु, गुरु विरुद्धार्थी शब्द होतो. तर अशा या 30 विरुद्धार्थी शब्दाचा अभ्यास करा आणि 1-2 मार्क्स घेऊन जा. धन्यवाद. तर हा व्हिडिओ आणि विरुद्धार्थी शब्द आवडले असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.